त्यांचा आध्यात्मिक अधिकार आगळाच होता. ते रात्रंदिवस स्वतःला संबोधून "काय रे लाहिण्या" असे म्हणत बोलत. भिंतीकडे तोंड करून ते बसलेले लोकांना आढळत. पण त्यांचा स्वरसृष्टीतला विहार अखंड गतिमान होता. त्यांच्या दर्शनाला विदर्भ, नागपूर व महाराष्ट्रातीलही अनेक लोक जात. त्यांच्या दर्शनाने आणि प्रसादाने कितीतरी लोकांच्या आधिव्याधी दूर झाल्या आहेत. अशी शेकडो उदाहरणे त्यांचे चरित्र लेखक श्री रामकृष्णदादा बेलूरकर ग्रामगीताचार्य यांनी आपल्या श्री समर्थ लहानोजी महाराजांचे जीवन दर्शन या ग्रंथात संग्रहित केलेले आहेत. श्री लहानोजींनी आपल्या 90 वर्षाच्या दीर्घ आयुष्यात अनेकांचे दुसाध्य रोग केवळ तीर्थ आणि अंगाऱ्याने बरे केले. वर्धा नदीच्या पुरापासून गावांना वाचविले. अनेकांच्या मनोव्यथा कृपाकटाक्षाने नाहीशा केल्या. जीवनातील पुढील होणाऱ्या घटना दाखवून लोकांना वेळीच सावध केले. आपल्या हातातील सोट्याने मार देऊन अनेकांना सन्मार्गाला लावले. दर्शनासाठी आलेल्या माणसाचे मनोगत ते केवळ त्या माणसाच्या पडलेल्या छायाकृतीवरून ओळखीत. रोकड्या शब्दात ते त्याला जे उत्तर देत ते ज्याचे त्यालाच कळे. जमलेल्या इतर दर्शनार्थीसाठी महाराजांचे बोलणे म्हणजे फक्त गूढच राहत असे. आलेल्या माणसांनी कोणताही प्रश्न न विचारता त्यांच्या अंतर्यामीच्या शंकांची आणि संकल्पांची रूपे श्री लहानोजींना अगदी स्वच्छ दिसत असली पाहिजेत. कारण त्यांना अनुसरूनच त्यांचे मार्गदर्शन सहजपणे लोकांना लाभत असे. टाकरखेडला येणाऱ्या लोकांची संख्या गेल्या 20-22 वर्षात खूपच वाढली होती. 1964च्या सुमारास वंदनीय राष्ट्रसंतांनी आपल्या गुरुबंधूच्या दर्शनार्थ येणाऱ्या लोकांची सोय व्हावी म्हणून श्री लहानोजी महाराज राहत होते त्या ठिकाणी एक आश्रम वजा बांधकाम करून घेतले. आलेल्या भाविकांसाठी एक धर्मशाळा, श्री महाराजांसाठी स्वतंत्र 2 खोल्या तेथे बांधल्या गेल्या. सेवकांनी एका खोलीत आपले कार्यालय थाटले. गुरुप्रसाद नावाचा महाराजांच्या स्तुतीपर कवनांचा संग्रह सेवकांच्या संस्थेने प्रकाशित केला. श्री लहानोजींचे मराठी व हिंदी भाषेत चरित्र प्रसिद्ध झाले. त्यांचा ओवीबद्ध चरित्र ग्रंथ वरखेडवासी श्री रामकृष्णदादा बेलूरकर यांनी लिहिला. या छोट्याशा आश्रमात सामुदायिक प्रार्थनेचा उपक्रमही रोज चालतो. संस्थेच्या मालकीची आज 28 एकर जमीन व सुमारे 50,000वर रोकड शिल्लक आहे. जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाना निमग्न तो. अशा शब्दांनी श्री लहानोजींच्या अवस्थेचे वर्णन करावे लागेल. आध्यात्मिक दृष्टीने त्यांची परंपरा त्यांच्या चरित्र ग्रंथात जी दिली आहे ती अशी की आदिनाथ चिरंजीव श्री गुरुदत्त महाराज केदारनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ म्हणजे ज्ञानेश्वर व याच समाधीमधून मंत्र मिळालेले श्री हैबतीनाथ, पंढरीला आज येणाऱ्या दिंडीच्या पद्धतीचे जनक व नंतर याच माळ्यात आरवीच्या संत मायबाई, त्यांचे शिष्य श्री आडकोजी महाराज व त्यांचेच अनुगृहीत श्री लहानोजी महाराज, जे आपुलिया भागा आले ते आचरी विधी गौरवे. ह्या ज्ञानेशोक्तीप्रमाणे श्री लहानोजी महाराजांनी आपले सेवामय जीवन पुष्प विश्वात्मक श्री गुरुदेवांच्या चरणी भक्तिभावाने समर्पित केले. विदर्भ प्रांतातील वर्धा जिल्ह्यातल्या टाकरखेड नामक एका लहानग्या गावात व आसपास लहानोजी विहरले. धर्मप्रसार प्रचारासाठी त्यांनी आधुनिक जगातली कोणतीही पद्धती अंगीकारली नाही, कोणता संप्रदाय अगर संस्था निर्मिली नाही. त्यामुळे त्यांचे नाव पश्चिम महाराष्ट्रात व अन्य प्रांती खूपच अपरिचित राहिले. पण म्हणून काही त्यांच्या कार्याचे महत्त्व सीमित होत नाही, कमी होत नाही. या संत शक्तीचे एक लोभसवाने रूप म्हणजे श्री लहानोजी बाबा. आता त्यांचे ते निरामय जीवन पंचतत्वात विलीन झाले. ते गेले त्यापूर्वीच्या आठवड्यात टाकरखेड्याला त्यांच्या आश्रमासमोर महायज्ञ चालू होता. यज्ञाची पूर्णाहुती होण्या अगोदर 1-2 दिवस ते पुन्हा आपल्या पूर्वीच्या गोठ्याच्या जागेत राहावयास गेले होते. श्रावणी पौर्णिमेला दिनांक 6 ऑगस्ट 1971 यज्ञाची पूर्णाहुती होताच त्यांनी सर्वांसमक्ष प्राणनिरोधन केले आणि आपल्या सुदीर्घ जीवनाची पौर्णिमा साधली. शेवटचा दिवस त्यांनी असा गोड केला
त्यांच्या निर्वाणाची बातमी नागपूर नभोवाणीने त्वरित प्रसारित केली. हजारो भाविकांची श्री क्षेत्र टाकरखेड येथे गर्दी उसळली. दुसऱ्या दिवशी त्यांची रथात बसवून अंत्ययात्रा काढण्यात आली. वसिष्ठा वर्धा नदीच्या पावन तटाकी ती महायात्रा विसर्जित झाली. भारवाडीचे संत भानदास महाराज, पहूरचे संत श्रावण महाराज, सालबर्डीचे वयोवृद्ध संत श्री मारुती महाराज, सिरसगावचे संत गजानन महाराज, वरखेडवासी संत सत्यदेव बाबा, शेगाव पलीकडील काटेल मठाधिपती संत गुलाबबाबा आदी संत मंडळी त्या महायात्रेत उपस्थित होती. सर्वांसमक्ष श्री लहानोजी बाबांचा आसनस्थ देह त्यांच्या कुटीसमोरील यज्ञकुंडात स्थापित करण्यात आला व मग त्यावर पायऱ्या पायऱ्यांनी समाधी बांधून पूर्णावली. महाराज गेल्यापासून प्रतिवर्षी त्यांच्या पुण्यतिथीला भक्तांचा मेळा भरत असतो. पूर्वीप्रमाणेच प्रतिवर्षी महाशिवरात्रीपूर्वी सप्ताह साजरा होत असतो. श्री संत लहानोजी महाराज की जय.